हॅलो नमस्कार. आजची आपली लपतपीत अशी चवळीची भाजी. तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. वाटण असं मस्तपैकी मालवणी पद्धतीचं वाटण मी काढून घेतलेलं. कांदा, लसूण, मिरची, अद्रक चांगला भाजून तेलामध्ये कांद्यासोबत छान असा गोल्डन रंग येईपर्यंत भाजायचं. नंतर आपले खोबरा तुम्ही किसणीने किसून पण घेऊ शकता किंवा लांब लांब पातळ असे त्यानंतर मी टॅमॅटो टाकून ते देखील चांगले मस्तपैकी कढईमध्ये फ्राय करून घेतले. त्यानंतर कोथिंबीर टाकून फ्राय करून घेतली त्यात चांगली. आणि त्यानंतर याचं वाटण करून घ्यायचं आपल्याला थंड करून झाल्याच्या नंतर. त्यानंतर फोडणीला आपली जी साहित्य असतात ती टाकून घ्यायची. घरगुतीच मसाले आहेत ते त्याचा वापर केला आहे मी. तर अगोदर 2 तेजपत्ता, अर्धा कांदा चिरून घेतला आहे फोडणीसाठी. तो थोडासा मऊ भाजून घेतला. त्यानंतर त्यात आपण जे वाटण केले ते टाकून मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला टाकून घ्यायचे. नंतर जी घरगुती मसाले आहेत ते ह्यामध्ये ॲड करायचे. जास्त काही तामझाम करायचं नाही, पण भाजी मस्त एकदम मस्त बनते. लपतपीत अशी चवळीची भाजी नक्की ट्राय करा. वरून कसुरी मेथी टाकून घेतली आणि ती मिक्स करून आपल्याला ह्यामध्ये चवळी टाकून घ्यायची. तुम्ही बटाटे देखील टाकू शकता. ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार, तुमच्या चवीनुसार. त्यानंतर तुम्हाला जेवढं लपतपीत ठेवायचं आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. मी 1 तांब्या पाणीचा वापर करून ह्यामध्ये कोथिंबीर टाकून कुकरचं झाकण लावून 2-4 मिनटं शिट्या